एकीकडे देशात स्वयंघोषित गोरक्षकांकडून गोरक्षणाच्या नावाखाली हत्या आणि मारहाण होत असताना दुसरीकडे मात्र परस्पर विरोधी चित्र आपल्याला पाहायला मिळते। याच गोमातेची उपेक्षा आणि विटंबना, तिला भोगाव्या लागणाऱ्या विविध हालअपेष्टा गोरक्षक हेतुपुरस्पर टाळून जबाबदारी झटकत आहेत की या मातेची हालअपेष्टा त्यांच्या दृष्टीस पडत नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। अशा प्रसंगी भूतदयेची दखल घेतो तो केवळ संवेदनशील माणूस। अशावेळी न त्याला धर्म लागतो ना जात, मनात भावना असते ती केवळ प्राण्यांविषयी प्रेम आणि त्यांचं दुःख समजून घेण्याची प्रवृत्ती। याच घटनेचा प्रत्यय आला वाळपे येथे रिक्षा स्थानकावर जखमी अवस्थेत फिरणाऱ्या वासरावर कुणाचीच नजर गेली नाही। गेले कित्येक दिवस हे वासरू जखमी अवस्थेत भर उन्हात अन्न पाण्यासाठी वळवळत होतं। अशावेळी प्राणीप्रेमी नासिर अली खान या वासराच्या मदतीला धावून आले। त्यांनी त्याच्या सहकार्यांच्या मदतीनं या वासरावर 4 दिवस उपचार केले। मात्र या वासराला अधिक देखभालाची गरज असल्यानं नासिर यांनी त्याला वाळपईच्या श्रीराम गोसंवर्धन केंद्रात दाखल केलं। नासिर अली खान वाळपई आणि की असं आमका ते आता म्हाका ते पाप दिसता रे। आम्ही आता प्रस असता न्हू, मग ते काय ते किडे पडला हे पडला, आम्ही 4-5 आम्ही ते औषध पाणी करून करता तेका। पण आता कोण ते पळयता न्हू, अशा ते मालक सो येना, गोरवां ते मालक सो येना, पण ते मनाक मातशें दिसता, खंत दिसता अशी गोरवां पाट हांगा लावंक न्हय। तरी आमी आमचे जाय पण आमी केला ते काय ते एक्चुअली हांगा रावता स्टँडार एक पचडो हांगा आसलो एक पार्किलो आनी ताका पळयलें की मातशें वयर दिसलें। ताका कोण तरी चावलें खबर ना आनी काय खबर ना आमकां, अशें जालें। हय, पूण तुमी तांकां हे कितें उपचार बी केले? वखद बी घातले तांकां, ते जायना, बारीक न्हू तो। अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन ह्या गोशाळेतर्फे ह्या पाड्यावरती होईला होईल तेवढा उपचार करून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू।